द न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित कैलासवासी केशव परशुराम अभ्यंकर मूकबधिर विद्यालय रत्नागिरी येथे विद्यार्थ्यांनी बनवलेल्या हस्तकलेच्या वस्तूंचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे। दरवर्षी दिवाळीनिमित्त मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या कंदील, पणत्या, पुतळे आदी वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री संस्थेतर्फे करण्यात येत असल्याचं सांगण्यात आलं आहे। या शाळेचं हस्तकला प्रदर्शन प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी पण आहे। हे 32वे हस्तकला प्रदर्शन आहे आणि विद्यार्थ्यांचं भाषा, गणित, व्यवहारज्ञान शिकवण्याचं माध्यमच क्राफ्ट हे असतं, म्हणजेच कार्यानुभवातून आम्ही भाषा शिकवतो। आणि प्रतिवर्षी जून ते ऑगस्टपर्यंत, सप्टेंबरपर्यंत ज्या ज्या वस्तू आम्ही विद्यार्थ्यांकडून बनवून घेतो त्या एक्झिबिट करतो ह्या हस्तकला प्रदर्शनामध्ये आणि त्या माध्यमातून समाजापुढे ह्या विद्यार्थ्यांना आणण्याचा एक प्रयत्न असतो। विद्यार्थी समाजाभिमुख व्हावेत हा एक उद्देश असतो। तसंच विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांचं दर्शन समाजाला व्हावं हाही उद्देश असतो। विद्यार्थी आपल्या पायावर नक्कीच चांगल्या परीने उभे राहतात आणि स्वनिर्मितीचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी दिसतो। आत्तापर्यंत आज या शाळेमध्ये 50 विद्यार्थी आहेत, पण 300 विद्यार्थी बाहेर पडलेले आपल्या स्वतःच्या पायावर उभे आहेत आणि इथे जे आम्ही कलाकुसर किंवा वेगवेगळ्या व्यवसायांचं ट्रेनिंग देतो त्याच माध्यमातून ते आपला चरितार्थ चालवत आहेत। दिनांक 5 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीत कैलासवासी केशव अभ्यंकर मूकबधिर विद्यालय, लक्ष्मी चौक, गाडीतळ, रत्नागिरी येथे प्रदर्शन सुरू राहणार असून रत्नागिरीकरांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असे आयोजकांतर्फे सांगण्यात आलं आहे। प्रदर्शन आता 5, 6, 7 नोव्हेंबर सकाळी 10 ते 8 असं खुलं राहणार आहे आणि रत्नागिरीतल्या आत्तापर्यंत जसं प्रतिसाद रत्नागिरीकरांनी दिलेला आहे, या विद्यार्थ्यांना शाबासकी पण दिली आहे, विद्यार्थ्यांना एक वेगळा आनंद मिळवून दिला आहे, तशाच प्रकारचा आनंद या प्रदर्शनाला भेट देऊन यावर्षी पण द्यावा असं मी या विद्यालयातर्फे, आमच्या संस्थेतर्फे आणि आमच्या या गोड विद्यार्थ्यांतर्फे करत आहे। धन्यवाद।